आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। पेठ उत्तर भाग सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अमोल कदम, व्हाईस चेअरमनपदी शंकर गावडे यांची पुनर्निवड। भाजप सांगली जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड। पेठमध्ये जल्लोष। वाळवा तालुक्यातील अग्रगण्य असणाऱ्या पेठ उत्तर भाग सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच उत्साहात पार पडली। भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडिक यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली चेअरमनपदी अमोल कदम यांची तर व्हाईस चेअरमनपदी शंकर गावडे यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे। या बिनविरोध निवडीमुळे संस्थेतील एकोपा अधोरेखित झाला असून पेठ परिसरात कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। या महत्त्वपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उज्ज्वला वाटेगावकर यांनी काम पाहिले आणि ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली। निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित चेअरमन अमोल कदम आणि व्हाईस चेअरमन शंकर गावडे यांचा भाजप जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडिक यांच्या हस्ते फेटा बांधून व पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना महाडिक यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी गतिमान काम करण्याचे आवाहन केले। उपस्थितांनीही नूतन पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला। पेठ उत्तर भाग सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी सभासद आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात अधिक जोमाने व पारदर्शकतेने काम केले जाईल असे नवनिर्वाचित चेअरमन अमोल कदम यांनी सांगितले। या सत्कार समारंभ प्रसंगी पेठचे माजी उपसरपंच शंकर पाटील, वनश्री नानासाहेब महाडिक, पतसंस्थेचे चेअरमन राहुल पाटील, धोंडीराम कदम, भीमराव कदम, भूषण पाटील, दीपक कदम, आनंदराव कदम, रमेश कदम, प्रशांत कदम, सूरज कदम, राहुल कदम, रुपेश कदम, महेश कदम, अशोक कदम यांच्यासह सोसायटीचे सर्व सन्माननीय संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते।